यानंतर बाळ अंधार पडला या मुलांनी तयार राहायचं आहे. ही एकच कथा फक्त आपण रत्नाकर मतकरींची घेतलेली आहे. बाकी सर्व कथा या छात्रप्रबोधनमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. ही कथा घ्यायचं कारण असं की आम्ही सुद्धा पहिल्यांदाच मुलांकडनं भयकथा वाचून घेत होतो. बऱ्याचदा असं होतं भयकथेला एक वेगळा टोन पकडावा लागतो, वेगळा मूड पकडावा लागतो. सुरुवातीपासून ते उत्कंठावर्धक वाचन व्हावं लागतं. ते जमतंय का, ते मुलांना कळतंय का, आपल्या आवाजात कसा आपण कंट्रोल ठेवायचा हे करण्याच्या दृष्टीने आम्ही ही भयकथा निवडली होती. सर्वप्रथम नाट्यछटा सादर होतील गारिणी. नाट्यछटेचं नाव सांग आणि मग सुरुवात. मी एक कुत्रा पाळू. हाय आई, हाय बाबा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला आज मी त्याचं का थांबायला सांगितलं. तर आज मला एक सादरीकरण करायचं आहे आणि विषय आहे मी एक कुत्रा पाळू शकते का. माझं सादरीकरण सुरू करते. कारण क्रमांक 1, मला मस्ती करायला खूप आवडते, पण तुम्ही माझ्याशी कोणीच अजिबात मस्ती करत नाही. सारख्या तुमच्या मीटिंग्स आणि घरातली कामं. मग मी मस्ती केली की तुम्ही मला ओरडतात. माझ्याशी मस्ती करायला सांगितलं तरी तुम्ही माझ्याशी कोणीच खेळत नाही. पण जर आपल्याकडे कुत्रा असेल तर मग मी ही कुठलीच कटकट तुमच्या मागे करणार नाही. मी आणि तो खूप मस्ती करू आणि तुम्ही तुमची कामं शांतपणे करू शकाल. कारण क्रमांक 2, मी आपल्या कुत्र्याचे सगळं काम करेन. जसे त्याला खायला घालणे, अंघोळ घालणे, फिरायला नेणे. मग मला पण काहीतरी काम मिळेल. आणि आई मला म्हणतेच ना की तुला कधी करणार तुझी कामं. मग यामुळे कळेल ना. कारण क्रमांक 3, आणि याचा अभ्यास करून सिद्ध झालं आहे की तुमच्याकडे जर पाळीव प्राणी आणि त्यातही कुत्रा असेल तर तुम्ही आनंदी आणि दीर्घायुषी होता. कारण क्रमांक 4, आणि आईला त्याच्यासाठी काहीही वेगळं खायला करायची आवश्यकता नाही. आपण देऊ ते तो खातो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मित्राला जसा लहान भाऊ आहे तसंच मला पण मी. आणि आता तुम्ही म्हणाल की खूप मोठी जबाबदारी ही, पण मी तुम्हाला प्रॉमिस करते. यानंतर स्वरदा सादर करेल. मला नाटक खूप आवडतं. अरे हो, मी थोडी लाजाळू आहे, पण तरीही मला नाटक खूप आवडतं. त्या दिवशी मी इंटरस्कूल ड्रामा कॉम्पिटिशनसाठी ऑडिशन दिली. नाटकाचं नाव होतं महान राजा. मयुरीताईंनी सगळ्यांना काही ना काही रोल दिले, पण त्यांना माहिती आहे ना की मी लाजाळू येते, म्हणून मग मला त्यांनी एकदम छोटा रोल दिला. जेव्हा राजा म्हणतो मला सलाम कर आणि माझ्यासमोर डोकं टेक, तेव्हा माझा डायलॉग होता नाही. त्या एका डायलॉग नंतर माझं नाटकातलं काम संपत होतं. फक्त नाही म्हणायचं आणि स्टेजवरून बाहेर पडायचं. मला खूपच वाईट वाटलं की खरंच मी एवढंच करायचंय. मग मी परत मयुरीताईकडे गेले. त्यांना म्हणाले प्लीज मला दुसरा रोल द्या ना. पण त्या नाहीच म्हणाल्या हा रोल तुला साजेसा आहे, तू हाच रोल करणार. मग मी एक शक्कल लढवली. समजा मयुरीताईला मी दाखवलं की मी किती भारी ॲक्टिंग करू शकते तर ती नक्कीच माझा रोल बदलेल. मग मी प्रत्येक प्रॅक्टिसला ते नाही 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 अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणायला सुरुवात केली. मग बहुतेक तिला माझ्या अभिनयाची खात्री पटली असेल आणि मग ती म्हणाली मी तुझा रोल बदलते, आणि बदलूनही दिला. आणि आज माझ्या नाट्याचं सादरीकरण आहे आणि मी पूर्ण वेळ स्टेजवर आहे, कारण मी एका झुडपाचं काम करणार आहे. धन्यवाद धन्यवाद. या दोन्ही नाट्यछटा डेव्हिड फार्मर या एका मोठ्या नाट्यकाराचे आहेत. त्याचे इंग्लंडमध्ये वेगवेगळे कोर्सेस चालतात ड्रामाचे. त्यांच्या ह्या वयोगटाने